आर्लीमध्ये प्लॉट घेणं एवढं सोपी गोष्ट नसते, कारण भरपूर निसर्ग मातत असतो, भयानक पाऊस. त्यामध्ये एवढं असं म्हणजे छाटण्या करून सक्सेस होणं प्रमाण कमीच असते. दावणी हा रोग जर म्हटलं तर अंगावर काटे येते, असा रोग आहे. आणि त्यात जून जुलै आणि ऑगस्टला जर छाटायचं म्हटलं तर त्याला उलट काळजी लागते. दावण्या म्हटले की शेतकरी गारद होतोय निम्म. काय काय लोकांना अटॅक सुद्धा येऊन गेलेला आहे. बघू शकता तुम्ही आता हे आमच्या प्लॉट मध्ये आज थिनिंग झाले. याचं प्लॉट मध्ये बघा तुम्ही, हे बघा घड, एखाद्या पाकळीवर दावणे आहे का बघा, घडात बघा तुम्ही, पानं बघू शकताय तुम्ही. बरोबर, क्लिअर चोख पानं आहे, त्याच्यामध्ये कसलाही दावण्याचा प्रादुर्भाव नाही. याच्या पाठीमागे झेडशी म्हणून जे काय कोर्टेवा कंपनीचा प्रोग्राम आहे, मी ते 100% वापर केलेला आहे. मी कितीतरी शेतकरी आज आपल्यात 100 एक शेतकरी आज आपल्यात आल्यात. फक्त दावण्याचं पान हुडकायचा प्रयत्न केला त्यांनी, घड तर लांबच राहिलं, त्यांना पानावर सुद्धा स्पॉट दिसला नाही. अगोदर ज्यावेळेला आम्ही ह्याचं दावण्याचं ज्यावेळेला औषध मारत होतो ना, त्यावेळेला विश्वासच बसायचा नाही. एक औषध जर मारलं आणि जर थोडा पाऊस आला म्हटलं की आला दुसरं औषध कधी मारेन असं व्हायचं. असं 2-2, 3-3 आमच्या फवारण्या होत होत्या. परंतु त्याचा रेनफास्ट कालावधी एवढा जबरदस्त आहे झोरवेक औषधाचा. एकदा जर मारलं, एक 10-15 अर्धा तासांनी जर पाऊस जर आला तरी सुद्धा आम्ही दुसरी फवारणी करत नाही. फवारणी खर्च आमचा भयानक वाचलेला आहे. वातावरण ज्यावेळेस खराब असेल त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी अशी प्रॅक्टिस आहे, सकाळी एक स्प्रे, दुपारी एक स्प्रे, संध्याकाळी एक स्प्रे, अशी 2-2, 3-3 एका दिवसात स्प्रे शेतकऱ्याची तयारी असते. बरोबर, कारण तो डावणीला फार भीतोय. बरोबर. त्या शेतकऱ्याला माहित आहे किती अतिशय गंभीर रोग आहे. आणि जर आपल्या बागेमध्ये त्याचा शिरकाव झाला तर एका रात्रीमध्ये सुद्धा आपली बाग पूर्ण फस्त करू शकतोय. बरोबर. त्याच्यामुळं दिवसात 2-2, 3-3 स्प्रे मारायची जी शेतकऱ्याला सवय लागली आणि त्याच्यामुळे जो खर्च वाढलाय, बरोबर, तो खर्च आपल्या ह्या 2-2 दिवसाच्या गॅप ठेवण्याच्या पद्धतीमुळे त्या ठिकाणी शेतकऱ्याचा वाचायला लागलाय. तुम्हाला एक्सपोर्टच्या प्लॉटमध्ये सुद्धा झेडसी जो आपण प्रोग्राम दिला, त्या प्रोग्रामचा अगदी बिनधास्तपणे वापर करायला हरकत नाही. आणि आतापर्यंत आपण दिलेला जो प्रोग्राम आहे तो फक्त पहिल्या 25 दिवसामध्येच संपत असल्यामुळं आपल्या ह्या दोन्ही मॉलिक्युलचं कुठंही डिटेक्शन युरोपियन एक्सपोर्ट मार्केटसाठी जो आपण माल बनवतोय ओके त्याच्यामध्ये येत नाही. त्यामुळे एक्सपोर्ट. शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी अविनाश पुन्हा एकदा शेती संदर्भातल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दर्शको, मी आता सांगली जिल्ह्यातल्या कवठे महाकाळ या तालुक्यातल्या कोगनोळी या गावातील नंदकुमार ढवळे यांच्या द्राक्षाच्या बागेमध्ये उभा आहे. तुम्ही बघताय की आज 14 ऑगस्ट आहे. माझ्या पाठीमागं हा द्राक्षाच्या थिनिंग झालेले घड तुम्हाला बघायला मिळत आहेत. खरं तर ही जादू आहे, कारण द्राक्षाचा सध्या सीझन नाही आणि अतिशय अर्ली म्हणजे ऑफ सीझन मध्ये खरं तर नंदकुमार ढवळे यांनी हा द्राक्षाचा बहार किंवा हा प्लॉट खरं तर पकडलाय. 1 एकरावरची बाग आहे. कृष्णा ही ब्लॅक मध्ये आणि काली सुपर सोनाका अशा 2 व्हरायट्या त्यांच्याकडे आहेत आणि सलग दुसरं वर्ष ते आर्लीमध्ये प्लॉट करतायत आणि चांगले पैसे मिळवत आहेत. खरं तर मला तुम्हाला खरं तर हा प्रश्न विचारायचा आहे की मुळात ही द्राक्षाची शेती तशा अर्थानं खर्चिक आहे आणि तुम्ही त्यात जुलै महिन्यामध्ये 1 तारखेचं खरं तर त्याचं टेस्टिंग आहे. शक्यतो या महिन्यामध्ये कुणीही बागा धरायचं शेतकरी धाडस करत नाहीत, मात्र तुम्ही ते धाडस केले. सगळ्यात महत्वाची गंमत म्हणजे ते धाडस यशस्वीरित्या तुम्ही आता खरं तर ते पूर्ण करताय. मला एक सांगा की पावसाळ्याच्या दिवसामध्ये लगबग जर शेतकऱ्याची बघितली तर मुळातच त्यांच्या द्राक्षाच्या सीझनला सकाळ संध्याकाळ फवारण्या करणारा शेतकरी, आणि तुम्ही मात्र अतिशय निश्चितपणानं तुमचा जॉब करताय आणि पाठीमागे द्राक्षाची बाग इतकी छान पद्धतीनं आले. खरं तर हा असा ऑफ सीझन मध्ये किंवा इतक्या अर्लीमध्ये 1 जुलैलाच टेस्टिंग करून आपण हा द्राक्षाचा प्लॉट धरावा, पकडावा, तो भार घ्यावा. कारण शक्यतो जर तुम्ही सीझन मध्ये घेतला तर मग बाकीच्या स्पर्धा आल्या, रेट कमी जास्त आले, परंतु जर असा ऑफ सीझन मध्ये शेतकऱ्यांना प्रयोग केला तर त्याचा फायदा तुम्हाला निश्चितपणानं होणार आहे. पण संघर्ष पण तितका करावा लागणार, कारण या काळामध्ये वातावरण निश्चित असतं. पावसाचं प्रमाण, धुकं आलं तर मग डावणीचा मोठ्या प्रमाणामध्ये अटॅक होतो. आज मी तुमची बाग पाठीमागचा अर्धा तास झालं फिरून बघतोय, कुठेही पानावर डावणी नाही, घड अतिशय सुस्थितीमध्ये, काडी अतिशय चांगले. नेमकं हे साधलंय कसं? त्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे हे एवढं आर्लीचं धाडस नेमकं केले कशासाठी? कसं आहे साहेब माहिती आहे का, आर्लीमध्ये प्लॉट घेणं एवढं सोपी गोष्ट नसते, कारण भरपूर निसर्ग मातत असतो, भयानक पाऊस. त्यामध्ये एवढं असं म्हणजे छाटण्या करून सक्सेस होणं प्रमाण कमीच असते. बरोबर. परंतु कसं आहे, आमच्या जवळजवळ गेली 12-13 वर्षाला आम्ही शेती करतोय. आम्ही आर्लीमध्ये शेती जास्त हे करतोय, आग्री आहे त्याच्यामध्ये. आणि त्यात कसं आहे माहिती आहे का, आमच्या पाठीशी जी काही एक आपली कोर्टेवा कंपनी जी आहे ना, कोर्टेवा कंपनीचं बी जबरदस्त आमच्या पाठीमागं श्रेय आहे. त्या पाठीमागं कोर्टेवा कंपनीचा जो काय झेडशी प्रोग्राम जे आम्ही अंमलात आणलेला आहे ना, ते जबरदस्त रिझल्ट आहे त्याचा. तुम्ही बघू शकता. तुम्ही आता हे आमच्या प्लॉट मध्ये आज थिनिंग झाले, याचं प्लॉट मध्ये बघा तुम्ही, हे बघा घड, एखाद्या पाकळीवर दावणे आहे का बघा, घडात बघा तुम्ही, पानं बघू शकताय तुम्ही. बरोबर, क्लिअर चोख पानं आहे, त्याच्यामध्ये कसलाही दावण्याचा प्रादुर्भाव नाही. याच्या पाठीमागे झेडशी म्हणून जे काय कोर्टेवा कंपनीचा प्रोग्राम आहे, मी ते 100% वापर केलेला आहे मी. आता हे झेडशी म्हणजे नेमकं काय आणि ते कशा पद्धतीने वापरले आणि तुम्ही काय काम करताय? झेडशी म्हणजे कसं आहे,
झोरवेक कर्जेट झोरवेक कर्जेट ओके असं आहे. अशी 4 स्प्रे आहे त्याची ओके धावणीच्या त्या ह्याच्यावर नियंत्रण करणारे स्प्रे आहेत. त्या स्प्रेचं गणित ज्याला सापडले ना तो शेतकरी धावण्या मुक्तच होणार, कसलाही धावण्या येणार नाही. असं आहे त्याचं काम त्याचं. आता हे किती किती दिवसाच्या अंतरानं मारलं तुम्ही? हे आम्ही कसं आहे, आता आम्ही ही 13व्या दिवसाला झोरवेक्सचा हात दिलेला याला ओके झोरवेक. ओके परत आम्ही 16व्या दिवसाला आम्ही कर्जेटचा हात दिलेला आहे. ओके परत 19व्या दिवसाला आम्ही झोरवेक वापरलं ओके आणि परत 21 दिवसाला आम्ही कर्जेटचा हात दिलेला आहे. हे शेड्यूल जे एवढं जबरदस्त बसतं एवढं याच्यामध्ये, अदरवाईज काहीच औषध मारायची गरज नाही की जुलैला आम्ही सक्सेस व्हायला लागलोय. मग हे सप्टेंबर ऑक्टोबर हे छाटण्या घेतात ना 100% सक्सेस. म्हणजे एवढा कोर्टेवाचा विश्वास आहे आमच्या पाठीशी. आज गेली 2-3 वर्ष आम्ही डोळं झाकून ही झेडसी प्रोग्राम आम्ही अंमलात आणलेला आहे आणि खरं तर सक्सेस करून दाखवलेला. आज बघितलं तर बरेच शेतकरी तुमच्या बागेमध्ये व्हिजिट करायला आले हो. होते, त्यांनी बघितलं प्रत्यक्षात इथं. खरं तर मी बघतो की द्राक्ष म्हणलं की अक्षरशः लोक सकाळ संध्याकाळ फवारण्या करतात, हो. लाखो रुपयांचा खर्च केला हो. जातो. तुम्ही जर म्हणताय की हे 2-2 दिवसाच्या गॅप न वापरायचं, तर तुम्ही ते मधल्या फवारण्या करता का नाही नेमकं? मधल्या फवारण्या असतात ना मधल्या, फक्त कसं M45 मेन्कोजेब कुठे अशीच औषध आपली करप्यावरचा एखादा दुसरा हात एवढाच असतोय. नाही. जो दावणीसाठी जी काय द्यायला लागते ना ते फक्त झेडसीच प्रोग्राम तेवढा आम्ही करतोय तेवढं 100% सक्सेस होते. बर. कसलाही धावण्याचा प्रादुर्भाव राहत नाही. आज तुम्ही बघितलाय साहेब, आज कितीतरी शेतकरी आज आपल्यात 100 शेतकरी आज आपल्यात आल्यात. फक्त धावण्याचं पान हुडकायचा प्रयत्न केला त्यांनी, घड तर लांबच राहिलं, त्यांना पानावर सुद्धा स्पॉट दिसला नाही. म्हणजे किती जबरदस्त खुश झाले शेतकरी. त्याला जबरदस्त रिझल्ट आहे. कोर्टिवा कंपनीचा झेडसी प्रोग्राम आपण बी वापरूया म्हणा लागले, आज खुश होऊन गेले प्लॉटवर. खरं तर आता हे तुम्ही शेड्यूल सांगितलं की 13व्या दिवशी, 16व्या दिवशी, 19व्या दिवशी आणि पुन्हा 21व्या दिवशी, ह्या शेड्यूलमुळं तुमचा दावणी पूर्ण कंट्रोल झाल्यामुळं फवारण्याचा खर्च कसा मॅनेज झाला? कारण मी बघतो बऱ्याच वेळा शेतकरी द्राक्षमध्ये सकाळी फवारतो, संध्याकाळी फवारतो, गरज पडली वातावरण खराब झालं तर अगोदरचा खर्च वाया जाऊ नये म्हणून एखादी तिसरी सुद्धा फवारणी शेतकरी करतो. तर ह्या तुमच्या प्रोग्राममुळे तुमच्या काय फवारण्या वाचल्या का, खर्च वाचले का? कसं आहे साहेब माहित आहे का, ह्या प्रोग्राममुळे आम्हाला का नाही भयानक खर्च कमी वाचलेला आहे. पूर्वी अगोदर ज्यावेळेला आम्ही ह्याचं धावण्याचं ज्यावेळेला औषध मारत होतो ना त्यावेळेला विश्वासच बसायचा नाही. एक औषध जर मारलं आणि जर थोडा पाऊस आला म्हटलं की आलं दुसरं औषध कधी मारेन असं व्हायचं. बरोबर. असं 2-2, 3-3 आमच्या फवारण्या होत होत्या. परंतु त्याचा रेनफास्ट कालावधी एवढा जबरदस्त आहे झोरवेक औषधाचा. दोन्ही कंपनी कर्जेट वगैरे जबरदस्त औषध आहे ती, आम्ही वापरलेलं आहे. त्यामुळे विश्वास आहे आम्हाला. एकदा जर मारलं, एक 10-15 अर्धा तासांनी जर पाऊस जर आला तरी सुद्धा आम्ही दुसरी फवारणी करत नाही. विश्वास आहे तेवढ्या औषधावर. फवारणी खर्च आमचा भयानक वाचलेला आहे याच्यामध्ये. आणि मार्केटमध्ये एकदम सध्या टॉप लेवलची औषध हेच आहेत धावण्यामधली. त्यामुळे आम्ही विचार करू ना खर्च कमी व्हायसाठी आम्ही 100% औषध वापरलेत आणि आम्ही 1 जुलैला सक्सेस झालेला आहे. आणि इथून पुढे चटणारा तर मग काय बोलायचं नाही, 1 नंबरच रिझल्ट भेटणार. बरोबर. म्हणजे संघर्षाच्या वातावरणातच याने एवढे भारी रिझल्ट दिले, तर चांगल्या वातावरणात ते 100% देणार आहे. अगदी खरं तर मला आजचा व्हिडिओ किंवा आजचा विषय हा थोडासा धावण्याच्याच भोवती ठेवायचा आहे, त्यातली थोडी टेक्निकल माहिती पण जाणून घ्यायची आहे. म्हणून खरं तर मी हा जो झेडसी प्रोग्राम ज्या कोर्टेवा ग्रुपने दिलाय त्याचे या भागातले जे प्रतिनिधी आहेत त्या राहुल केदार साहेबांशी बोलणार आहे, कारण जेणेकरून तुम्हाला ह्या एकूण धावण्याबद्दलची आणि झेडसी प्रोग्रामची माहिती व्हावी, जेणेकरून या प्रोग्रामचा वापर करून तुम्हाला तुमच्या बागेमध्ये देखील धावण्यापासून पूर्ण तुम्हाला बचाव करता येईल आणि तुमचा खर्च वाचवता येईल. राहुल सर आपल्या सोबत आहेत. सर या तुमचंही स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. खरं तर मी शेतकऱ्याशी बोलतोय त्यावेळेला शेतकरी प्रचंड उत्साहानं खरं तर एकूण ह्या झेडसी प्रोग्राम बद्दल बोलतोय. मला खरं तर आज शक्यतो जे शेतकरी मला बघतात त्यांना माहित आहे की मी बऱ्याच वेळा सक्सेस स्टोरीला जातो आणि किती उत्पन्न निघलं, कशी प्रॅक्टिस केली ह्याच्याबद्दल बोलत राहतो. परंतु आज मात्र मला द्राक्षमधला जो सगळ्यात घातक असलेला डावण्या, ज्याला आम्ही गावाकडच्या भाषेमध्ये म्हणतो, शेतकरी त्याच नावाने त्याला ओळखतो, त्या डावणीबद्दल आम्हाला खरं तर सगळ्यात महत्वाची माहिती तुमच्याकडून घ्यायची आहे. कारण आज जर तुम्ही बघितलं तर हा महाराष्ट्रातला पहिला प्लॉट आहे जो 1 जुलैला त्याचं पेस्टिंग आहे आणि आज 14 ऑगस्ट आहे. अक्षरशः थिनिंगला त्याचे आज झाले थिनिंग कम्प्लीट त्याची. एवढा अर्लीमध्ये सांगलीसारखा जिल्हा जिथं प्रचंड पाऊस आहे त्या भागामध्ये त्यांनी खरं तर हा प्लॉट आणलाय. थोडंसं मला झेडसी प्रोग्राम बद्दल सांगा, कारण उद्या आमचे बरेच शेतकरी द्राक्षी छाटणी करणार आहेत आणि ते डावण्याच्या समोर जाणार आहेत, तर त्यांना सामोरं जात असताना एक हातामध्ये चांगलं शस्त्र तुमच्या या झेडसी या रोपाने जायला. थोडंसं झेडसी बद्दल बोला आणि त्यानंतर मात्र मी तुम्हाला थोडंसं डावण्या येतो कसा, तो कसा टिकतो, कसं काम करतो इथपर्यंत आपण चर्चा करूया. अविनाशजी, झेडसी नावाचा हा जो प्रोग्राम आहे तो 2025 साली कोर्टेवानं शेतकऱ्याच्या हातात दिला. बरोबर. ऍक्च्युली हा झेडसी म्हणजे झोरवेक कर्जेट म्हणजे 4 स्प्रेचं ह्या ठिकाणी तुम्हाला शेड्यूल दिलेलं आहे. ओके. साधारणपणे 13व्या दिवशी किंवा आपण स्टेज वाईज बोलायचं झालं
तर साधारणपणे 3 पानाच्या स्टेजला आपण पहिला स्प्रे त्या ठिकाणी देतो. झोर्वेक इंटेक्टा नावाचं जे नवीन बुरशीनाशक आलंय त्याचा ओके 125 मिली प्रति एकर त्याचा डोस आहे. बर. त्याच्यानंतर 2 दिवसाचा स्ट्रिक्टली आपण गॅप द्यायला सांगतो शेतकऱ्याला. बर. वातावरण कितीही क्रिटिकल असलं तरी सुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्यानं थांबायला हरकत नाही. 2 दिवसाचा गॅप झाल्यानंतर 16व्या दिवशी किंवा 4 ते 5 पानाच्या अवस्थेला बर तुम्ही कर्झेट नावाचं जे बुरशीनाशक आहे त्याचा स्प्रे त्या ठिकाणी घेऊ शकता. बर त्याचं प्रमाण आहे 600 ते 800 ग्राम प्रति एकर. ओके ते झाल्याच्या नंतर अजून 2 दिवसाचा गॅप देऊन साधारणपणे 19व्या दिवशी किंवा आपण म्हणूया फेलफूट अवस्थेला बर. तुम्ही तिसरा जो स्प्रे आहे तो परत एकदा जो सुरुवातीला झोर्वेक दिला होता त्या झोर्वेकचं सेम रिपिटेशन आपण ह्या तिसऱ्या स्प्रेला करणार आहे. ओके 125 मिली प्रति एकर या प्रमाणात. ओके त्याच्यानंतर साधारणपणे 2 दिवसाचा गॅप देऊन म्हणजे 22व्या दिवशी किंवा त्याला आपण प्री ब्लूम अवस्था म्हणूया. बर. त्या अवस्थेमध्ये जो चौथा स्प्रे आहे कर्झेटचा तो परत एकदा 600 ते 800 ग्राम या प्रमाणामध्ये आपण त्या ठिकाणी रिकमेंड करतो. म्हणजे एकूण असं समजा की 13 दिवसापासून 25 दिवसापर्यंत ह्या 12 ते 13 दिवसाच्या दरम्यान वातावरण कितीही खराब असलं तरी सुद्धा डाउनी मिल्ड्यूसाठी स्पेशली तुम्ही हे 4 स्प्रे जर दिले तर निश्चितपणे आमच्या अनुभवातनं तुम्हाला असं सांगू शकतो की दुसरा या व्यतिरिक्त कुठलाही डाउनीचा स्प्रे जरी तुम्ही नाही दिला तरी सुद्धा तुमची त्या 12-13 दिवसामध्ये बाग कम्प्लिटली डाउनी मिल्ड्यू फ्री राहू शकते. खरं तर ज्यावेळेला मी शेतकऱ्यांसोबत बोलत होतो त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की 13 ते 21-22 अशा दिवसांमध्ये ज्यावेळेला ते प्रोग्राम घेत आहेत त्यावेळेला त्यांनी काहीतरी मला बोलताना हे औषध मारलं की 20 मिनिटात पाऊस जरी पडला तरी हे औषध काम करते. कारण मी बऱ्याच वेळा बघतो की फवारणी झाली पाऊस पडला की पुन्हा शेतकरी पळापळ सुरू होते. बरोबर. तर हे नेमकं काय वैशिष्ट्य आहे ह्या जर्सीचं? अविनाशजी हे जे झोर्वेक इंटेक्टा नावाचं नवीन प्रोडक्ट आलंय ह्याच्याविषयी थोडंसं टेक्निकल माहिती आपण त्याच्या अगोदर घेऊया. आता हे जे झोर्वेक इंटेक्टा आहे 2 वेगवेगळ्या मॉलिक्युलचं कॉम्बिनेशन आहे. ओके त्याच्यामध्ये एक म्हणजे ऑक्झाथायोपिप्रोलिन आणि दुसरं म्हणजे ॲमिसल्व्हराम. ओके ऑक्झाथायोपिप्रोलिन हा कोर्टेवानं आणलेला ग्रुप नंबर 49 मधला नवीन मॉलिक्युल आहे. ओके आणि ॲमिसल्व्हराम नावाचा जो मॉलिक्युल आहे तो मार्केटमध्ये सध्या डाउनी मिल्ड्यूसाठी अवेलेबल असणारा सगळ्यात बेस्ट मॉलिक्युल आहे. बर. आणि दोन्ही वेगवेगळ्या मोड ऑफ ऍक्शन्स आहेत आणि मार्केटमधल्या बेस्ट मॉलिक्युलचं हे कॉम्बिनेशन आहे. ओके आता ह्याची खासियत अशी आहे की मगाशी तुम्हाला शेतकऱ्यांनी सांगितलं की 20 मिनिटानंतर जरी पाऊस आला तर ते धुवून जात नाही. ह्याचं जे फॉर्म्युलेशन आहे या औषधाचं तर सस्पो इमल्शन नावाचं फॉर्म्युलेशन आहे. ओके एकमेव मार्केटमधलं असं फॉर्म्युलेशन आहे जे फंजीसाइड मध्ये की जे सस्पो इमल्शन आहे म्हणजे सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट आणि इमल्सिफाईंग कॉन्सन्ट्रेट अशा 2 वेगळ्या फॉर्म्युलेशनचं हे कॉम्बिनेशन आहे. त्याच्यामुळं तुमच्या पानावर पडलं की पानाच्या वरती एक मेनसेट थर असतो त्या थराला भेदून ते औषध आत जातं आणि ह्याचा रेन फास्टनेस 20 मिनिटं असल्यामुळं तुम्हाला 20 मिनिटानंतर जरी पाऊस पडला तर त्या ठिकाणी परत एकदा रिपीट फवारणी करायची गरज अजिबात पडत नाही. पण मला सांगा हे 3 दिवस थांबायचं एवढं धाडस? कारण शेतकरी म्हणतो की हे सकाळ संध्याकाळ दुपार फवारा करतात लोक. हे 3 दिवसाचा गॅप शक्य आहे का ह्याच्यामध्ये एवढं कंट्रोल? कारण का उद्या जर तुम्ही कंपनी सांगते पण ते नाही आलं तर? अविनाशजी त्याच्या पाठीमागे एक कारण आहे. झोर्वेक इंटेक्टा नावाचं जे नवीन फंजीसाइड आम्ही मार्केटला दिलं त्याची खासियत एक आहे की जनरली द्राक्षामध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक साधारणपणे 3ऱ्या दिवशी एक नवीन पान फुटतं. सुरुवातीच्या काळामध्ये प्रत्येक 3ऱ्या दिवशी एक नवीन पान फुटतं. आणि झोर्वेक इंटेक्टा तुम्ही ह्या पानावर स्प्रे दिल्यानंतर त्याची अपायकल मुव्हमेंट आहे. अपायकल मुव्हमेंटचा अर्थ काय? पानावर या ठिकाणी जर पडलं तर तिथून ते वरच्या दिशेनं वहन होतं. बर. आणि त्याच्यामुळं प्रत्येक 3ऱ्या दिवशी जे नवीन पान फुटतंय त्या पानाला सुद्धा संरक्षण मिळते. म्हणजे वाढीव ज्या फुटी आहेत त्या फुटीला सुद्धा ह्या झोर्वेक इंटेक्टाचं संरक्षण त्या ठिकाणी मिळतंय. त्याच्यामुळे आपण जे म्हणतोय 2 दिवस थांबा, 2 दिवसाचा गॅप द्या, कुठलंही बुरशीनाशक वापरू नका, त्याच्या मागे मुख्य हे कारण आहे की नवीन ज्या फुटी आहेत त्याला सुद्धा आपलं झोर्वेक इंटेक्टा संरक्षण देत आहे. मला दुसरं एक सांगा की थोडं डावण्या जो आहे ज्याच्याबद्दल द्राक्षच्या शेतकरी, आता हे टेक्निकल तुमचं वाक्य सुद्धा का चालतंय द्राक्ष शेतीमध्ये? कारण मी असं समजतो की द्राक्षाचा शेतकरी स्वतःच्या जागी एक वेगळा तज्ञ आहे, त्याचा एक वेगळा अभ्यास द्राक्षेवर झालाय. मुळात हा जो काही डावण्या नावाचा जो काही घातक असा शत्रू द्राक्षामध्ये आहे
तो मुळात येतो कसा, दिसतो कसा आणि कालावधी त्याचा कसा नेमका चालतो. बऱ्याच वेळा आपण असं बघतो की काही रोग असे असतात की जे आल्यानंतर आणि त्याचा इम्पॅक्ट झाल्यानंतर फायनली आपल्याला ते दिसतात, तोपर्यंत ते डोळ्याने तसे दिसत नाहीत. हा तर बुरशीजन्य तुम्ही मगाशी सांगितलं. तर हे नेमकं आहे काय आणि हे कसं दिसतं आणि ते कंट्रोल करण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह म्हणून कशी मग काळजी घेतली पाहिजे? आता डाउनी मिल्ड्यूच्या बाबतीत बोलायचं झालं तर मायसेट नावाची एक फंजाई आहे. त्या मायसेट नावाच्या फंजाईमुळे डाउनी मिल्ड्यू रोग हा द्राक्षावर येतो. ओके. आता हा डाउनी मिल्ड्यू कधी येतो? वातावरण अतिशय खराब असेल. खराब वातावरणाचा अर्थ काय? तो वॉटर लव्हिंग डिसीज आहे, म्हणजे त्याला पाणी किंवा ओलावा आवडतो. ज्यावेळेस कंटिन्यू पाऊस पडत असेल आणि दरम्यानच्या काळामध्ये ह्युमिडिटी किंवा आर्द्रता बाजारात मार्केट ह्याच्यामधली वातावरणातली जर वाढली आणि अशा वेळेस टेम्परेचर सुद्धा जर वाढलं तर तो डाउनी मिल्ड्यूसाठी अतिशय फेवरेबल असं एन्व्हायरमेंट असं म्हणायला हरकत नाही. बरं. आणि मग दरम्यानच्या काळामध्ये तुम्हाला डाउनी मिल्ड्यूचं जो अटॅक आहे तो त्या ठिकाणी पानांवर दिसायला सुरुवात होते, त्यानंतर घडावर दिसायला सुरुवात होते, त्यानंतर तुमच्या काडीवर घडावर सुद्धा सगळे म्हणजे पूर्ण सगळ्या पार्टवर त्या ठिकाणी डाउनी मिल्ड्यू येऊ शकतो. आता हे मॅनेज करत असताना द्राक्षाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये क्रिटिकल काही स्टेजेस आहेत. बरं. आणि त्या क्रिटिकल स्टेजेसमध्ये डाउनीचं इन्फेक्शन त्या झाडामध्ये होऊ शकतंय आणि त्या स्टेजेस मग शेतकऱ्याला सुद्धा त्या स्टेजेस माहिती आहेत. त्या स्टेजेसमध्ये जर तुम्ही चांगल्या फवारण्या घेतल्या तर निश्चितपणे डाउनी मिल्ड्यू कंट्रोल करणे हे अवघड त्या ठिकाणी जाणार नाही. आता तुमचा अजून एक प्रश्न होता की डाउनी मिल्ड्यू नक्की दिसतो कसा? बरोबर. तर डाउनी मिल्ड्यूची सुरुवातीची लक्षणं जी आहेत ती तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या पानावर दिसतील. नवीन फुटीवर जर त्या ठिकाणी डाउनी मिल्ड्यू आला तर पानाच्या त्या पुढच्या बाजूला, वरच्या बाजूला तर तुम्हाला पिवळसर तेलकट डाग दिसेल. ओके. आणि तो जर उलटून बघितला तर पाठीमागच्या बाजूला तुम्हाला त्या ठिकाणी व्हाईटिश किंवा पांढरी ग्रोथ झालेली दिसेल. बरं. तर ही डाउनी मिल्ड्यूचं एक टिपिकल लक्षण आहे पानावर आलेलं. आणि हळूहळू मग तुमचा तो काडीवर सुद्धा त्या ठिकाणी पसरू शकतो, घडावर सुद्धा पसरू शकतो. ओके. अशा पद्धतीने तिथे जी लक्षणं आहेत आणि एका रात्रीत सुद्धा अख्खी डाउनी मिल्ड्यूनं बाग तुमची घालवू शकते, इतका फास्ट पसरणारा हा डाउनी मिल्ड्यू रोग आहे. आता हे असं होतंय म्हणूनच शेतकरी घाबरतो आणि मग ते मी मगाशी म्हणाल तसं सकाळ संध्याकाळ फवारण्यामध्ये जर वातावरण बिघडलं तर ते असं काम शेतकरी करते की एक तिसरी सुद्धा फवारण्यामध्ये घेते. आणि तुम्ही मात्र असं सांगता की हे 2-2 दिवसाचे गॅप ठेवून केलं तर चालतंय, मध्ये आधी कुठलीच फवारणी नाही केली तर चालतंय. एवढी ताकद त्या जेडशी मध्ये कशी काय? आता अविनाशजी गेली साधारणपणे 4 ते 5 वर्ष झालं आमची जी फील्ड सायन्स नावाची जी टीम आहे कोर्टेवा ऍग्री सायन्सची, ओके, त्या टीमनी गेली 5 वर्ष झालं ह्याचा पाठीमागं डेटा सगळा तपासून बघितलाय आणि जेडसी ह्या प्रोग्राम मध्येच गेलेला आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की हा जेडसी कशासाठी काय होतं. बाजारामध्ये एखादं नवीन औषध यायला किंवा बुरशीनाशक यायला साधारणपणे 10-12 वर्ष एक कंपनी रिसर्च करते. बरोबर. हजारो कोटी रुपये त्याच्यावर खर्च होतात आणि इतके सगळी पराकाष्ठा करून, इतकी कष्ट करून, इतके पैसे खर्च करून मार्केटमध्ये ज्यावेळेस तुम्ही ते मॉलिक्युल देता, परंतु शेतकऱ्याच्या हातात ते औषध आल्यानंतर त्याचा जर अतिरेक झाला तर ते औषध पुढच्या 2-3 वर्षामध्ये तुमच्या कामाचं राहत नाहीये. ओके. म्हणजे रेजिस्टन्स त्या औषधाला एक क्रिएट होतो त्या रोगाच्या विरोधात. आणि एकदा का रेजिस्टन्स क्रिएट झाला की मग ते औषध त्या ठिकाणी त्या पद्धतीनं तेवढ्या ताकदीनं काम करत नाही. आपल्याला त्याचा रेजिस्टन्स जर क्रिएट होऊन द्यायचा नसेल तर त्या औषधाच्या म्हणजे नंबर ऑफ स्प्रेला त्या ठिकाणी लिमिटेशन्स घालणं किंवा मर्यादा ठेवणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि मग त्याच माध्यमातून रेजिस्टन्स मॅनेज करण्यासाठी तर आम्ही कोर्टेवाचा हा झेडसी म्हणजे जोरवेक करझेट असा वेगवेगळ्या वर्गीकरणातली औषधं अलटून पलटून त्या ठिकाणी जो प्रोग्राम बनवला तो ह्या रेजिस्टन्स मॅनेजमेंटसाठी पण आणि ह्या 12 दिवसाच्या कालावधीतल्या डाउनी मिल्ड्यूच्या कंट्रोलसाठी पण अतिशय उत्तम आहे असं आमच्या निदर्शनास आलं. आता शेतकरी मगाशी ज्यावेळेला माझ्याशी बोलत होता त्यावेळेला माझा खर्च वाचला असं त्याचं म्हणणं होतं. आता त्याला 2 गोष्टी होत आहेत. एक तर मुळात तुम्ही हा प्लॉट बघता, मी म्हणालो की आज 14 ऑगस्टला मी इथं उभा आहे, पाठीमागं त्याचं थिनिंग झालंय. एवढा अर्लीचा महाराष्ट्रातला पहिला प्लॉट आहे. असं असून सुद्धा त्या शेतकऱ्याचा खर्च मात्र कमी झालाय असं त्याचं म्हणणं आहे. तर हे खर्च कमी होण्याचं गणित नेमकं काय? आता बेसिकली एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. शेतकरी सगळ्यात जास्त कशाला भीत असेल तर तो डाउनी मिल्ड्यूला भीतो. बरोबर. आणि वातावरण ज्यावेळेस खराब असेल त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी अशी प्रॅक्टिस आहे, सकाळी एक स्प्रे, दुपारी एक स्प्रे, संध्याकाळी एक स्प्रे, अशी 2-2, 3-3 एका दिवसात स्प्रे शेतकऱ्याची तयारी असते. बरोबर.
कारण तो डावणीला फार भीतोय. बरोबर. त्या शेतकऱ्याला माहित आहे किती अतिशय गंभीर रोग आहे, आणि जर आपल्या बागेमध्ये त्याचा शिरकाव झाला तर एका रात्रीमध्ये सुद्धा आपली बाग पूर्ण फस्त करू शकतोय. बरोबर. त्याच्यामुळं दिवसात 2-2, 3-3 स्प्रे मारायची जी शेतकऱ्याला सवय लागली आणि त्याच्यामुळे जो खर्च वाढलाय, बरोबर. तो खर्च आपल्या ह्या 2-2 दिवसाच्या गॅप ठेवण्याच्या पद्धतीमुळे त्या ठिकाणी शेतकऱ्याचा वाचायला लागलाय. नंबर 1 की एका ठिकाणी तुमचे 4 स्प्रे ह्या 12 दिवसाच्या कालावधीमध्ये आहेत, बरोबर. त्याच्यामुळे तुमचा स्प्रेचा पण खर्च वाचायला लागलाय. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जे ब्लोअर्स लागणार आहे, स्प्रेइंग लागणार आहे किंवा मॅन पॉवर लागणार आहे, त्या मॅन पॉवरचा एक्स्ट्रा स्प्रे करण्याचा खर्च सुद्धा ह्या ठिकाणी त्या शेतकऱ्याचा वाचायला लागलाय. त्याच्यामुळे शेतकरी तुम्हाला असं म्हणतोय की माझा खर्च सुद्धा त्यासोबत वाढायला. आता तुम्ही हे सांगितलं की हा तुमचा जो काही झेडशी नावाचा जो काही प्रोग्राम आहे तो 13 दिवसापासून 25 दिवसापर्यंत, कारण 21-22ला जरी फवारणी झाली तर पुढे पुन्हा 2-3 दिवस त्याचं कव्हरेज चांगल्या पद्धतीनं राहते. नंतर हा जो काही क्रिटिकल भाग शेतकऱ्याचा संपतो, त्यानंतर पुढे मग पुन्हा हार्वेस्टिंग पर्यंत तो काळजी करतच राहतो त्याची, कारण द्राक्षमधला तर तुम्हाला जास्त माझ्यापेक्षा माहिती आहे. तर ते तिथून पुढच्या काळामध्ये पुन्हा दावण्या येऊ नये म्हणून पुन्हा काही फवारण्या शेतकरी याच्या घेतो का? निश्चितच. त्याच्यामध्ये बेसिकली आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. मगाशी मी तुम्हाला बोलताना सांगितलंच, काय क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस आहेत, त्या क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस जर तुम्ही व्यवस्थित पाळल्या तर 100% त्या ठिकाणी डावणीवर तुम्ही कंट्रोल मिळवू शकता. आणि झेडसी सारखा प्रोग्राम जर आज आम्ही तुमच्या हातात दिलाय तर निश्चितपणे त्याचा पण चांगला वापर तुम्ही करून घेऊ शकता. झेडसी जो प्रोग्राम आहे त्या प्रोग्राम मध्ये आम्ही पहिला स्प्रे 13व्या दिवशी सांगतोय, परंतु 13व्या दिवसाच्या अगोदर येणारी जी पोंगा अवस्था आहे किंवा डोळे कापसळलेली त्याच्या अगोदरची जी अवस्था आहे, ही सुद्धा क्रिटिकल एक स्टेज आहे की त्या काळामध्ये त्या ठिकाणी डावणीचे इन्फेक्शन होऊ शकते. बरोबर. तर पहिल्या 13 दिवसापर्यंत शेतकऱ्याची जी स्वतःची प्रॅक्टिस आहे त्या पद्धतीने शेतकऱ्यानं त्यांचे स्प्रे घ्यायचे आणि 13व्या दिवशी आमचाच प्रोग्राम सुरू करायचा आणि 22व्या दिवशी आमचा शेवटचा स्प्रे होतोय 13 ते 22, आणि 22वा शेवटचा स्प्रे झाल्यानंतर सुद्धा पुढचे 3 दिवस त्या ठिकाणी आम्ही शेतकऱ्याला थांबायला सांगतोय, किंवा शेतकऱ्यांनी जरी थांबलं तरी हरकत नाही. आता 25 दिवसानंतर सुद्धा जर वातावरण खराब असेल किंवा काही ठिकाणी ढगाळ पाऊस पडत असेल आणि निश्चितपणे पुढची फेज सुद्धा काही म्हणजे रिस्क फ्री आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही. बरोबर. मग 25 दिवसानंतर तुम्ही शेतकऱ्याचं जे रेग्युलर शेड्यूल आहे ते परत एकदा त्यांच्या हिशोबाने ते फॉलो करू शकता. त्याच्यावर कुठलंही बंधन नाही. त्याच्यात हे जर्सी पण जाऊ शकतं. नाही, त्याच्यामध्ये हे जर्सी जाणार नाही. जर्सी हे एकदाच जाणार 13 ते 25 दिवस. अगदी. अजून एक खरं तर माझा प्रश्न आहे की जनरली द्राक्ष 2 पद्धतीने शेतकरी करतो. एक त्याचं लोकल मार्केटिंग असतं, बेदाना केला जातो मनुके, आणि दुसरं म्हणजे एक्सपोर्टिंगसाठी पण बऱ्याच गोष्टी तयार केल्या जातात, शेतकरी तेव्हा काम करतो. तर त्या एक्सपोर्ट लाईन मध्ये, कारण आता अलीकडे फार चर्चा शेतकऱ्यांची आहे एक्सपोर्ट करायचं, तर तिथं आपण कशा पद्धतीने काम करतो किंवा तिथं हे प्रोडक्ट काय करतं? अगदी बरोबर आहे तुमचं. अलीकडच्या काळामध्ये आता आपल्याला ज्ञात आहे की नाशिक जिल्ह्यातले शेतकरी एक्सपोर्टमध्ये एक्सपर्ट आहेत. बरोबर. परंतु तुम्ही सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात बघितलं तर एक्सपोर्टचं प्रमाण फार कमी प्रमाणात आहे. पण अलीकडचा जर तुम्ही ट्रेंड बघितला तर एक्सपोर्टचं प्रमाण याही जिल्ह्यामध्ये वाढायला लागलंय. बरोबर. तर युरोपियन एक्सपोर्टमध्ये जेव्हा तुमचा माल जातो त्यावेळेस मात्र तुम्हाला काही त्या ठिकाणी लिमिटेशन येतात. तुमचे जे रेसिड्यू मॅनेजमेंट आहे ते एकदम परफेक्ट असलं पाहिजे. त्या ठिकाणी तुमचा PHI आणि MRL प्रत्येक औषधाचा बघूनच तुम्हाला औषध त्या ठिकाणी मारावं लागतं. आपलं जे झोर्वेक इंटेक्टा नवीन आलेलं आहे तर साधारणपणे त्याचा जो PHI आहे तो 60 दिवसाचा आहे. म्हणजे आपला प्रोग्राम हा पहिल्या 25 दिवसातच क्लोज होतोय. त्याच्यामुळे तुम्हाला एक्सपोर्टच्या प्लॉटमध्ये सुद्धा ह्या झोर्वेक झेडसी जो आपण प्रोग्राम दिला त्या प्रोग्रामचा अगदी बिनधास्तपणे वापर करायला हरकत नाही. नंबर 2, ह्याचा जर MRLच्या बाबतीत बोलायचं झालं तर ऑक्साथायपिप्रोलिन जी आहे त्याची 0.7 MRL आहे आणि अमिसल्ब्रॉन जे आहे त्याची 0.5 MRL आहे. आणि आतापर्यंत आपण दिलेला जो प्रोग्राम आहे पहिल्या 25 दिवसामध्येच आपला हा प्रोग्राम फिनिश होत असल्यामुळं आणि ह्याचा जो PH आहे तो 60 दिवस असल्यामुळं आपल्या ह्या दोन्ही मॉलिक्युलचं कुठेही डिटेक्शन युरोपियन एक्सपोर्ट मार्केटसाठी जो आपण माल बनवतोय त्याच्यामध्ये येत नाही. त्यामुळे एक्सपोर्टवाले जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी सुद्धा वापरायला हरकत नाही. अगदी. खरं तर हे खूप महत्वाची माहिती तुम्ही आम्हाला देताय, कारण मी आज अगदी म्हणालो तसं की आजचा व्हिडिओ काय हार्वेस्टिंगचा व्हिडिओ नाही, मी स्पेशल डावणीसाठी करतोय आणि ते सुद्धा तुमच्या फायद्याच्या काळात काय, कारण खूप अर्ली आपण बोलायला लागलो. आता इथून पुढे शेतकरी द्राक्षे पकडण्याच्या बाबतीतल्या तयाऱ्या वगैरे करतील. आता मी 14 ऑगस्टला बोलतोय, हा 1 जुलैच्या संदर्भानं पेस्टिंग केलेला हा प्लॉट आहे. ही जी काही अर्लीची स्पेसिफिक डावण्याबद्दलची माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न मला करायचा आहे, तो ह्यासाठीच करायचा आहे, कारण द्राक्षमध्ये जर डावण्या कंट्रोल झाला
तर तिथून पुढच्या बऱ्याच गोष्टी शेतकऱ्याच्या हातामध्ये आहेत. शेतकरी निश्चितपणे त्यावर काम करेल. त्यामुळं एकूण दावणीबद्दलची तुमची माहिती आणि तुमचा जो काही झेडसी नावाचा प्रोग्राम आहे तो निश्चितपणाने शेतकऱ्याच्या कामाला येईल. त्यामुळे आजचा व्हिडिओ मी फक्त दावणीपुरता मर्यादित ठेवलाय. यानंतरच्या काळामध्ये आपण बऱ्याच वेळा द्राक्षामधल्या इतर गोष्टींच्या बद्दल देखील निश्चितपणाने बोलूया. परंतु ही जी काही एकूण दावण्यासारख्या महत्वाच्या रोगाच्या संदर्भातली परिस्थिती आणि त्याच्यावरचा हा उपाय असलेला किंवा अतिशय महत्वाचा पर्याय म्हणून शेतकऱ्यांसोबत असलेला हा जो काही झेडसी प्रोग्राम आहे त्याबद्दल निश्चितपणाने तुम्ही माहिती घ्या. कारण उद्या ज्या वेळेला तुमचे प्लॉट तुम्ही पकडणार आहात किंवा तुमची लगबग सुरू होईल त्यावेळेला तुम्हाला डावण्यासाठी हे कामाला येणार आहे. कारण हे डावण्याबद्दल रामबाण उपाय आहेच, परंतु तुमचा खर्च देखील शेतकऱ्याचा उत्पादनात मधला ते वाचवते. त्यामुळे दोन्ही अर्थाने हे फायदेशीर आहे. तुम्ही एक्सपोर्टिंग करणार असाल तर ते रेसिड्यू मध्ये कुठल्याही पद्धतीने डिटेक्ट होत नाही, हाही एक महत्वाचा भाग याच्यामध्ये आहे. त्यामुळे ह्या सगळ्या संदर्भातली माहिती निश्चितपणाने घ्या. द्राक्षेचा शेतकरी हा तशा अर्थानं तज्ञ शेतकरी असतो, कारण त्याची प्रॅक्टिस इतकी होती या सगळ्या गोष्टींमध्ये. त्यामुळे तो निश्चितपणाने ह्यातला टेक्निकल पार्ट हा तुमच्यातला समजून घेईल. जर तुम्हाला काय अडचण वाटली किंवा ह्या झेडसी बद्दलची माहिती हवी असली, तुम्हाला डावण्याबद्दल याच्याबद्दल काय काम करायचं असेल तर या व्हिडिओवरच आम्ही निळ्या अक्षरामध्ये आम्ही काही नंबर तुम्हाला देतोय, तिथं कॉल करा. या प्रोडक्ट बद्दलची माहिती घ्या, कशा पद्धतीनं वापरायचं बघा. कोर्टेवा ग्रुप हा फक्त शेतकऱ्यांना हा प्रोडक्ट विकून थांबत नाही. आज मी बघतोय बरेच शेतकरी सांगत होते की ही बाग सुद्धा तुमच्या नियंत्रणाखाली आणि तुमच्या मार्गदर्शनाखालीची आहे. त्यामुळं ही लोक तुमच्या सोबत कायम आहेत, तुमच्या अडचणीच्या काळामध्ये तुमच्या सोबत आहेत आणि हा प्रोडक्ट तर तुम्हाला मुळात अडचणीतच येऊ देणार नाही. त्यामुळं निश्चितपणे त्याच्या संदर्भातली माहिती घ्या. मी हे सगळं तळमळीने सांगतोय त्यावेळेला तुम्हाला पलीकडनं असं वाटेल की प्रमोशनसाठी चाललंय का किंवा जाहिरात करायला लागलोय का, तर तसं अजिबात नाही. कुठली तरी प्रोडक्ट आपण वापरून मारतच असतो, परंतु कोर्टेवा सारखा ग्रुप जो गेली अनेक वर्ष मार्केटमध्ये मल्टीनॅशनल मध्ये काम करतोय तिथं निश्चितपणानं मला प्रमोशन करायची गरज नाही. फक्त हा चांगला प्रोडक्ट तुमच्यापर्यंत घेऊन यायचा ही त्यातली महत्वाची बाब आहे. त्यामुळे निश्चितपणानं ही माहिती घ्या आणि खाली फोन करा. तुम्ही संवाद शेतकऱ्यासोबत निश्चितपणानं साधाल ही अपेक्षा आहे. तुम्ही वेळ दिला, दिवस मावळत आलाय, अंधार पडतोय, आपण थांबूया. ही महाराष्ट्रातला पहिला प्लॉट असलेली आजची बाग आणि त्याचा हा व्हिडिओ, हा माल तुम्हाला कसा वाटतोय आम्हाला कमेंट करून निश्चितपणानं कळवा. आणि द्राक्षामध्ये अजून काय प्रश्न आपण तज्ञ लोकांना विचारले पाहिजेत हे आम्हाला आवर्जून सांगा. धन्यवाद.